एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अय गोट्या शाळेत नाही जायचं का भाई शाळेत? अरे म्हातारे मी नाही जाणार बरं का शाळेत. एवढा मोठा पाऊस चालू आहे तुम्हाला दिसा ना का? अरे मग पाऊस काय असं दिवसभर चालू राहणार आहे का? नाटकं नको करू भाई शाळेत. असं पावसा पाण्याचं कोण जातं राव शाळेत? अरे तुला माहिती का आमच्या वेळी बी असं पाऊस चालायचा ना, 24-24 तास पाऊस चालायचा. आम्ही वड्यातून शाळेत जात होतो, पाऊस पाऊस शाळेत जात होतो. माहिती का तुला? बस राव ग आजोबा, काही पण नका फेकू राव. पवत जात होते आणि वाड्याने जात होते. पुस्तकं बरे वल्ले नव्हते होत मग तुमचे. एवढं लावलं का तुला? मोठ्यासोबत असं बोलते का? मग कसं बोलते? जे बोललो ते खरंच बोललो ना. नको नाटकं करू भाई शाळेत. मी नाही जाणार आहे म्हातारे, तुला एका शब्दात सांगू राहिलो. तू जर शाळेत नाही गेला ना बापू, तुला एका बेतात पाडीन. अहो आजोबा, मी आज शाळेत नाही जाऊ शकत, तुम्ही समजून घ्या. काय समजून घ्यायचं? का म्हणून नाही जाऊ शकत? लाव का तुला सरला फोन? आता सरला भेटला फोन नका करू, ते चक्कर येऊन पडन. ते सरला सांगितलेलं मी म्हणलं मग आजोबा उकडला, मला सुट्टी लागती म्हणून सुट्टी घेतलेली मी, म्हणून जाय ना मी शाळेत. अरे बाबू, जिवंतपणीच मला श्राद्ध घालायचं काय? थांबतो बापाला होती नाही, तुला उलटा टांगा लावलं तिथून पुढं. बरं झाले आज तरी ढगाला माया आली, पाऊस पडून दिला आमच्या वावरांनी. बरं झालं, चांगला पाऊस पडला. मला ना पहिले वावरातून चक्कर मारून या लागते, पण आता सोबत कोणाला घेऊन जाऊ? मग म्हाताऱ्या कसा झाला पाऊस? तू जाय बरं, सकाळी सकाळी मला डोकं नको खाऊ, तुला एका बेतात पाडीन बरं मी. म्हातार 100% सकाळी सकाळी 90 टाकून आलेलं आहे. काय कालू भाई तो म्हातार कुठे? कमून म्हातारच तुम्हाला काय करायचं? अरे काय नाही करायचं बाबा, आम्हाला वावरात जायचं. पाऊस पाणी किती झाला पाहिला, बोला बरं लवकर. तिकडे आतमध्ये म्हातारा त्या आवाजाने जा घेऊन. अय शांताराम, झाला चहा पाणी? काय करू राहिला? ये बरं बाहेर, आपल्याला जायचं वावरात. मग चंदू शेठ काय म्हणता? अरे काय नाही बाबा, वावरात जायचं म्हणलं, तो वावर विमा तिकडे चल म्हणलं, सोबत जाऊ पाहिला काय आहे, पाऊस पाणी झाला, पीक पाणी काय कसं बघून येऊ ना. चल बरं. हा राव, मला पण वावरातच जायचं होतं. बरं झालं तू आला, चल येऊ दोघं पण जाऊन. हा चल चल. काय रो बाबा, चालले काय ना वावरात? घंटे काय येत नाही वावरातला ना, फवारा मारते येतो ना, खत टाकते, तर सगळे काम आमच्याकडूनच करून घेते. तोंड घेऊन चालले वावरात. काय करते काय ना वावरात जाऊन? काय रेंदडी झाली व शांताराम, चालतं पण आहे ना? कस काय गाडी आली असती इकडे आपली? चलो शेट, तुम्ही एक नंबरचे हलकट माणसं, हलकट माणसं. रेंदडीचा गाडी घालायचा विषय सोडा, तुम्ही हायवेला सुद्धा गाड्या तुमच्या घरात लावलेल्या राहत्या. अरे शांताराम, शांताराम तसा विषय नाही शांताराम. डिझेल लय महाग झालं, डिझेल पेट्रोलला पैसे नाही पुरत. अरे मग एकूण टाकाना गाड्या कशाला ढोल्या, कशाला बड्या बड्या वाचन ढोंगून खाताला आता करता. चल तिकडे माझ्या वावरात मस्त चक्कर मारून येऊ. इकडे रेंदडी पाहत बसले येडं ना धडशान. हा बरोबर बरोबर, चल चल चल, माय पण वावरात चक्कर मारून तोय पण मारू. मग चंदू शेट कस काय फुटला ऊस? शांताराम हिरवा फुटला ना, तुला दिसा ना का हिरवा फुटल्याला? अरे बैल बुद्धी, दाट फुटला का पातळ फुटला असं विचार राहिलो मी. तू का पागल बिगल झाला काय? ते होय, ते मस्त फुटला ना, मस्त फुटला. चल बरं, तो वावरातून चक्कर मारून येऊ. मग शांताराम कस काय माहिती कपाशी? काही पण बोला भाऊ. चंदू शेट तुमची कपाशी एकच नंबर आलेली. कोणत्या म्हशीचे शेणखत टाकलं होतं? शांताराम आता एका म्हशी शेणखत टाकीत असते का सांग बरं तू? तिकडून नगरचे तिकडे गोठा 10-15 म्हशीचं तिकडून आणलं होतं शेणखत. कपाशी एकच नंबर आली, पण बोंड आईची लय साथ चालू आहे बरं. बोंड आईकडे लक्ष दे, नाही तो बुडात बसून जाईल. हा आता त्याला 4-5 जिऱ्या दाणे तर मस्त टाकतो, अजून भारी सुटन. मग कपाशी फवारा पण मारून घेतो. बरं चलायचं का मग आता घरी? हा चल चल चल, जाता जाता मग तेवढं ऊस पण पाहून जाऊ. कोण कोणी चोरून नाही लागलं का? अरे पागल माणसं, त्याच्यात काही गवत काढी, त्याच्यात काही हाय का नाही? फवारे बिवरा मारायचं का नाही? काय त्याची कंडिशन? डोस बीस टाकावं लागतो काय? बघू दे ना. असं होय ते होय. हा पाऊस पाणी किती झाला काय? आता काय पाऊस झालेला, आता पाणी बिणी द्यायची गरज नाही, नाही का? नाही नाही, पाणी द्यायची काहीच गरज नाही. मी काय आता लगेच गेले मोटर चालू करणार होतो, नाही का? हा 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 शांताराम, मला पण माहिती आहे. बरं चल बरं, किती पाणी काय गवत काढी बघू बरं आपण. फवारा बिवारा मारायचं काय? मारायचं आहे ना फवारा, मारायचा नाही. येतो मारू लागायला? शांताराम माग असल्या उद्योग चालू राहू, नाही तर आलो असतो मी. तू येतो का कंबुडील मारू लागायला? हा बरं, मी असंच बोलून राहिलो ना बे. तू चल बरं, पहिले आपण ना ऊस बघून जाऊ घरल्या जाऊ बरं. पाऊस दिवस यायचं, डबल वातावरण आहे, आबळ आलाय. चल हा चल चल. होय शांताराम, दोन्ही प्लॉट तू आहे का? नाही नाही, ते पलीकडचा माझ्या बापाचा आहे ना, अलीकडला मोवाला आहे. असं होय, मला वाटलं तो बापाचा आहे, हे तो वाला आहे. काय डोकं खायचं काम करून राहिला बे तू? बघ बरं गवत काढी किती घे, तुला काय वाटतं फवारा बिवरा मारा लागेल का? अरे शांताराम, बाहेरून थोडं दिसणार आहे गवत, आतमध्ये जाऊन बघ. बरं बरं, आतमध्ये जाऊन बघतो. हळू जाय रे भाऊ, डुकरा टाकराचा वाघ वेग सुटलेला आहे बरं का, धरेन तुला. अरे बाबा नको भेव घालून देऊ बाबा, आधीच मला भीती वाटायची त्याच्यात, तू असं बोलून राहिला. अरे शांताराम, खरंच त्या पलीकडच्या गावात एका जणाला वाघाने असं धरला, असं फाडला, तुला सांगतो लय बाहेर फाडला. आणि चंदू शेट नका भीती घालून देऊ राव, मला अजून फवारा मारायचा राव. काय राव तुम्हाला याचं ध्यान लाग राव, मी तुम्हाला भीती घालून देऊ राहिले? मला उसत शिरायचंय राव फवारा मारायला. अरे शांताराम, मी भीती घालून नाही देऊ राहिले, मी तुला असं प्रेमाने समजून सांगू राहिलो काय घडलेलं ते घडलेलं. आता माझ्या गावातल्या माणसाला सांगाव नाही की मी माझ्या मित्रांना सोयऱ्यांना सांग बरं. चंदू शेट बरोबर आहे तुमचं, सांगायला पण पाहिजे, पण आता मला लय फाटून राहील. चला बरं घरी लवकर. हा या बाहेर चला जाऊ आपण घरी. चंदू शेट, ऊसात काय गवत नाही बरं का, ऊस एकच नंबर आलेला आहे. आणि कमेंट मध्ये पण सांगा मित्रांनो तुम्ही कसं काय ऊस आहे. आणि चंदू शेट चला बरं आपल्या घरी.
कहून शांताराम तुला भीती वाटायला लागली का वाघाची म्हणून का? अरे चंद्यार चंद्या तो मला इतकी भीती घालून दिली चंद्यार, तुलाच मी मग फवार मारायला येणार बाय हो, 70च मी फवार मारायला येणार तुला आता सांगतो. अरे शांताराम काय यार तू एवढ्या भेला होय, काय टेन्शन नाही घेऊ, बिंदास मारायचं फवार, नाही तर मी मार लागेल राव, एवढं काय त्यात. बरं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बरं शांताराम चालायचं का आपल्या घरी? हा चल बाबा लवकर चल, पाऊस बी फुटलाय वरून, इतकं मारण्याचा आभाळ फुटलाय, पाऊस जर आला ना आपण इथंच भिजतो, लवकर चल आपल्या घरी.